नमस्कार. तुम्हाला माहीत आहे का, महाराष्ट्रातील एक असं ठिकाण जिथे एकाच मंदिरातून 5 नद्यांचा उगम होतो आणि जिथे दरवर्षी साजरा होतो कृष्णामाईचा भव्य उत्सव. गाव, माणसं आणि श्रद्धा जेव्हा सगळे एकत्र येतात तेव्हा जन्म घेतो एक सुंदर उत्सव. श्री क्षेत्र महाबळेश्वर पंचगंगा मंदिरात साजरा होणारा कृष्णामाई उत्सव ही आहे त्या परंपरेची आणि एकतेची कहाणी. श्रद्धा, परंपरा आणि भक्तीने नटलेला हा कृष्णमाई उत्सव जवळून जर पाहायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मंडळी, फाल्गुन वद्य प्रतिपदा ते फाल्गुन वद्य षष्टी या काळात येथे मोठ्या भक्तिभावाने कृष्णामाईचा उत्सव साजरा केला जातो. उत्सवाच्या सुरुवातीला संपूर्ण गाव एकत्र येतो आणि मंदिर परिसराची आकर्षक सजावट करण्याची तयारी सुरू होते. लोखंडी तुळया, लाकडी फळ्या आणि सुंदर मकर उभारून मंदिराचा परिसर सजवला जातो. ही तयारी केवळ सजावट नसून ती गावकऱ्यांच्या एकतेचा आणि श्रद्धेचं प्रतीक आहे. ह्या मंदिरामध्ये 2 पवित्र कुंड आहेत, ब्रह्मकुंड आणि विष्णुकुंड. विष्णुकुंडावर लोखंडी तुळया आणि फळ्या बसून एक सुंदर व्यासपीठ तयार केलं जातं, जिथे पुढील धार्मिक कार्यक्रम पार पडतात. हे गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी आहेत, ह्या फळ्या आणि ह्या तुळया बसवत आहेत. ज्या दिवशी कार्यक्रम सुरू होतो त्या दुसऱ्या दिवशी रात्री हे कीर्तन सुरू होतं. चला तर मग बघूया गावकऱ्यांनी केलेली सजावट कशा पद्धतीने आहे आणि कशा पद्धतीने हा कार्यक्रम सुरू आहे बघूया आपण. गोमुखाच्या वरती आकर्षक मकर सजवण्यात येतं आणि इथेच 5 नद्यांचा उगम आणि पवित्र प्रवाह सुरू होतो. या उत्सवात कृष्णामाई एक देवी आहे आणि ह्या मूर्तीच्या स्वरूपात म्हणून स्थापित केली जाते आणि तिची विधीपूर्वक प्राणप्रतिष्ठा केली जाते. 6 दिवस चालणाऱ्या ह्या उत्सवामध्ये दररोज कीर्तन, भजन आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. आरत्या होतात, नैवेद्य दाखवला जातो आणि ह्या उत्सवातला गोड क्षण. क्षेत्र महाबळेश्वरची परंपरा पुढे नेताना ही लहानशी गोड मुलगी तिच्या आवाजात भजनाची गोडी पसरवत आहे. नमस्कार मंडळी. संपूर्ण गावातील ग्रामस्थ एकत्र आलेत, कारण आता वेळ आली आहे महाप्रसादाची. संपूर्ण गाव एकत्र येतं आणि येणाऱ्या प्रत्येक भाविकासाठी प्रेमाने महाप्रसादाची व्यवस्था केली जाते. छोट्या मोठ्या सर्व कार्यकर्त्यांचे एकच ध्येय, भाविकांची सेवा. प्रत्येक जण प्रसाद वाढताना मनापासून आपली जबाबदारी पार पाडताना दिसतो आणि संपूर्ण गाव एकजुटीने उभं राहतं. परंपरेचा सुगंध घेऊन तयार होणारा हा महाप्रसाद ब्राह्मण पद्धतीने बनवला जातो आणि सध्या त्याची तयारी मोठ्या उत्साहात सुरू आहे. महाप्रसादानंतर येतो तो उत्सवाचा शेवटचा टप्पा. पहाटेच्या शांत वातावरणामध्ये साधारण पहाटेच्या 3-4 वाजता ललिताचा कार्यक्रम सुरू होतो आणि याच क्षणासोबत या सुंदर उत्सवाची सांगता होते. पहाटेच्या वेळी पालखी गावभर फिरते आणि संपूर्ण गाव त्या पालखीची प्रदक्षिणा बनतो. प्रत्येक घरासमोर आरतीचं ताट, सुंदर रांगोळी आणि देवाच्या स्वागतासाठी उभे असलेले गावकरी. हा क्षण खरोखरच भावुक करणारा असतो. प्रदक्षिणा पूर्ण होताच पालखी मंदिरात येते आणि संपूर्ण मंदिर परिसर भक्तांच्या गर्दीने भरून जातो. आणि गंगा तटाकाला मत उतरवले. प्रभू श्रीराम लक्ष्मणजी सीता. सर्व ग्रामस्थ जमल्यानंतर गंगामाईचे पूजन केले जाते. ज्या भाविकांचा नवस असतो तो विधीपूर्वक बोलला जातो. सूर्याची किरणे जेव्हा मूर्तीवर पडतात त्या क्षणी गुलाल उधळून आरती केली जाते आणि उत्सवाची सुंदर सांगता होते. उत्सवाची जी काय माहिती आहे आणि हे जे मंदिर मी ह्याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये माझ्या युट्यूबला टाकला होता पंचगंगा मंदिराचा. तर ह्या मंदिरामध्ये उत्सव होतो आणि उत्सव 5 दिवस असतो. तर ह्या उत्सवाची जी काही माहिती आहे इथले गुरुजी आहेत त्यांना आपण विचारूया. नमस्कार गुरु. नमस्ते. मी या गावाचाच नागरिक आहे आणि ह्या गावामध्ये आपले मंदिर आहेत आणि जो इतिहास आहे तो माझा युट्यूब चॅनल आहे ट्रेक विथ सौरभ. त्याच्यावरती मी पूर्ण टाकत असतो. नंतर आपल्या गावाची जी परंपरा आहे ती मला आपले जपून ठेवल्या गावाने आणि मिळून कार्यक्रम होतो.
बाकीच्या काही जागा असतात तर त्या मला माझ्या युट्यूब चॅनलच्या मार्फत पोहोचवायच्या. त्याच्यामुळे ह्या मंदिराची माहिती हाच मुळे उत्सव आहे त्याच्यासाठी मला माहिती हवी होती. नमस्कार. तुम्ही आता आहात महाबळेश्वरमध्ये, क्षेत्र महाबळेश्वर या पंचगंगा मंदिरामध्ये. पंचगंगा मंदिराचं वैशिष्ट्य या चॅनलवर पहिले यांनी सांगितलेलंच आहे, पण हा आता जो उत्सव चालू आहे त्या उत्सवामध्ये, या उत्सवाचं नाव आहे कृष्णाबाई उत्सव. जिथे जिथे कृष्णा नदी पोहोचलेली आहे आपल्या महाराष्ट्रातली, तिथे जिथे हा सगळीकडे उत्सव संपूर्ण होतो. या उत्सवाला क्षेत्र महाबळेश्वर ठिकाणी तरी 350 वर्षाची परंपरा आहे. त्याच्या आधी सुद्धा चालू होता, मधल्या काळामध्ये खंड पडला होता, पण अखंड जो चालू आहे त्याला किमान 350 वर्ष झालीत. हे माझ्या अंदाजाने 377 वर्ष आहे. तर इथे कृष्णाबाई, आता बरेच जणांना प्रश्न पडतो की कृष्णाबाई म्हणजे कोण. तर नदीचं एक मूर्ती स्वरूपाने आपण इथे प्राणप्रतिष्ठापना करतो. हा 5 दिवसाचा पंचरात्री महोत्सव असं याला म्हटलं जातं. 5 दिवसाचा उत्सव असतो. आजचा हा 6वा दिवस. या 6व्या दिवसाला ललिताचं कीर्तन. पण याच्या आधी पहिल्या दिवसापासून काय काय होतं तर इथे सगळे, मुळात हा उत्सव आहे तो अख्ख्या क्षेत्र महाबळेश्वरातल्या ग्रामस्थांचा. हा कोणाचा या समाजाचा किंवा त्या समाजाचा असं काही नाही. सगळ्या ग्रामस्थांचा असल्यामुळे सगळे ग्रामस्थ एकत्र येऊन इथलं जे मूळ कुंड आहे, ज्याला आपण ब्रह्मकुंड म्हणतो, ते इतकं स्वच्छ केलं जातं की ते अगदी पार कपड्यांनी स्वच्छ पुसून घेतलं जातं. त्या कुंडामध्ये नंतर पाणी साठवून त्या गंगेचं पूजन करण्यासाठी, तिला पण येताना स्वच्छता वाटली पाहिजे, कारण की या उत्सवाचा मूळ हेतू ही स्वच्छता आहे. एकत्र उत्साहात येऊन गंगेची स्वच्छता करावी. त्याच्यानंतर सगळ्यांनी एकत्र येऊन तिचं गुणगान गावं. त्याच्यानंतर अनेक, मग ते गुणगान कुठल्या पद्धतीने असतं किंवा वेदमंत्रांमध्ये असतं, भजनांमध्ये असतं, कीर्तनामध्ये असतं, त्याच्यात वेगवेगळ्या कथा ऐकल्या जातात, भक्तिरस निर्माण होतो. अशा सगळ्या गोष्टी या उत्सवात जे आलेले कार्यकर्ते आहेत त्यांना नवीन नवीन काहीतरी ऐकायला मिळावं. पहिल्या दिवशी काय होतं तर सुरुवातीला पालखी निघते, देवीला स्नान घातलं जातं, पालखी येऊन या देवळाची मंडप शुद्धी होते. आता काय असतं, हल्लीच्या काळामध्ये बरेच जण सोयरामध्ये सुटकामध्ये सुद्धा मंदिरामध्ये प्रवेश करतात, कोणी काही बंधन ठेवलेलं नाहीये. मग त्याची शुद्धी होण्यासाठी उदक शांत होते. ते सगळं झालं की मूर्तीची मुख्य प्राणप्रतिष्ठापना होते. आता लोकांना प्रश्न पडतो की मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना म्हणजे काय. तर मनुष्य देहात अशी ताकद दिली आहे, काही मंत्र विशेष दिलेले आहेत. ते मंत्र म्हणले की ती सूक्ष्म शक्ती त्या मंत्रांच्या द्वारे मूर्तीमध्ये प्रवेश करते. ते माणूस तो ताकद विसरले, तर ती काही शक्ती काही मंत्रांनी विशेष त्या मूर्तीमध्ये स्थापन केली जाते. त्याला आपण म्हणतो प्राणप्रतिष्ठापना. आपण गणपतीत सगळेच करतो सेम. त्याच्यानंतर मग उत्सवाची सुरुवात होते. प्रत्येक दिवशी 5 दिवस कीर्तन असतं, मध्ये भजनांची असते, हरिपाठ असतो. वारकरी संप्रदायाची सुद्धा याला जोड आहे, हरिपाठ असतो. त्याच्यानंतर रंगपंचमीच्या दिवशी इथे देवीला, आणि विशेष म्हणजे रोजच्या रोज ग्रामप्रदक्षिणा असते, ज्याला आपण दुपारती म्हणतो. रंगपंचमीच्या दिवशी इथे महाप्रसाद केला जातो. महाप्रसाद करून झाल्यानंतर इथे रंग उधळल्याशिवाय कोणीही गावामध्ये रंग खेळत नाही. महाप्रसाद झाल्यानंतर त्या दिवशी परत भजन, आणि दुसऱ्या दिवशी जो आजचा 6वा मुख्य दिवस आहे त्याला पहाटे साधारण 4 वाजता उभं राहतात. आणि जेव्हा केव्हा सूर्योदय असते त्या सूर्योदयाच्या वेळेस गुलाल उधळून त्या सूर्याचं स्वागत केलं जातं. आता जर का तुम्ही बघाल तर मूर्तीवर सूर्यकिरण पडले की इतर दिवशी कोणत्याही दिवशी पडत नाही. ह्या 5 दिवसांमध्ये किंवा हा जो ललिताचा दिवस आहे म्हणजे षष्ठी, आजचा दिवस आहे एकनाथ षष्ठी, षष्ठीचा जो दिवस असतो त्या दिवशी बरोबर मूर्तीवर सूर्यकिरण पडतात. आपण मूर्तीपर्यंत जायचं नक्की जाऊ. आता बघा, मगाशी आपल्या उत्सव मूर्तीबद्दल विषय झाला. तर ही जी मूर्ती आहे ना, तर ती तुम्हाला बाकी कुठल्याही ठिकाणी बघायला मिळेल असं नाहीये. बाकीच्या ठिकाणी अलीकडे पांढरी दिसते म्हटल्यानंतर सगळ्यांना वाटतं की ते संगमरवर आहे की काय, पण तसं नाहीये. ही एका गारेची मूर्ती आहे. पहिल्यापासून तुम्हाला गार माहितीये का, गारगोटी, छोटे छोटे गारगोटी, बरोबर. ती अखंड गारगोटीमध्ये ही कृष्णाबाईची मूर्ती. अशी मूर्ती तुम्हाला काळ्या दगडातल्या मूर्त्या बघायला मिळतील किंवा संगमरवरती मिळतील, पण ही तशी नाही, आपली विशिष्ट आहे. पण ही मूर्ती जर का तुम्ही बघितली तर ही शिवपार्वती आणि गणपती अशी खूप पुरातन मूर्ती आहे. त्याला मोऱ्यांच्या जमान्यातला इतिहास आहे. ह्या याच्यामध्ये बरेच जणांचा प्रश्न आहे की पाठीमागे आरसा का लावतो. तर पाठीमागचा जो आरसा आहे आपल्याकडे, तर आपल्याकडे बघा केश कर्तनालय असतं, म्हणजे आपण त्याला आपण काय म्हणतो सलून म्हणतो.
त्या सनदमध्ये पाठीमागे एक आरसा असतो, पुढे एक आरसा असतो. त्याच्या मागचं कारण असेल की प्रत्येक स्त्रीला हे आवरलेलं, मी कसं आवरलंय, माझं कसं आवरलं हे बघण्याचा एक छंद असतो. हा देवींना सुद्धा आहे, देवतेंना सुद्धा आहे. तर त्याच्यामध्ये पाठीमागं लागतो पुढून दाखवतो, शृंगारा पुढून दाखवतो, पण मागून दिसण्यासाठी पुढच्या आरशात बघावं लागतं ना. पुढच्या आरशात मागे मी माझं कसं आवडलेलं आहे हे दिसतंय. कारण की मूर्ती एकदा आपण स्थापन केली की ती परत हलवता येत नाही. त्या वरती जो फोटो लावला ह्याच्यावर हे गंगा अवतरण, गंगा भूमीवर कशी अवतरली त्याच्यामध्ये भगीरथ आहेत, शिव स्वतः आहेत, पार्वती माता आहे आणि वरची जी आहे येणारी ती गंगा माता आहे. आता गंगा आणि कृष्णा या दोघींचा विशेष म्हणजे गंगेची मोठी बहीण म्हणजे कृष्णामाई असं पुराणांमध्ये वर्णन आहे. बरं, ह्या मंदिराला कधीचा इतिहास आहे तर मनुष्य निर्मिती कुठे झाली पहिली तर आपल्या क्षेत्र महाबळेश्वरमध्ये झाली. तर साधारण बऱ्यापैकी हा अंदाज असा लावला जातो की तेव्हापासून हा उत्सव चालू आहे. पण मधल्या काळामध्ये काही आक्रमणं जी झाली त्याच्यामध्ये उत्सव बंद पडला होता. पण त्याच्यानंतर सुरुवात होऊन सुद्धा 377 ते 78 वर्ष झाले. तेव्हापासून अखंड उत्सव चालू आहे, एकही वर्ष याच्यामध्ये खाणार नाही. धन्यवाद. अशीच सगळ्यांपर्यंत माहिती पोहोचत राहावी ही देवीची आणि प्रार्थना आहे. कृष्णाबाई की जय.